नमस्कार. आज आपण आलोय ते जेजुरीला, महाराष्ट्राच्या कुलदैवताला म्हणजेच खंडोबाच्या दर्शनाला. खंडेराया संग शोभून दिसती, म्हाळसा देवी सुंदरी, भक्त भंडाऱ्याचा उदो करीती, येऊन तुमच्या दारी. सौभाग्यवतीचे सुलक्षण, सुखदुःखात नांदती सासरी. दर्शन घेऊ चला खंडेरायाचे, आपण जाऊया जेजुरी. जेजुरीच्या खंडेरायाला साष्टांग माझा नमस्कार. म्हाळसा बानूवर जीव त्यांचा एक समान. वांगे भरीत भाकरी रोडग्याचा भोग आवडतो त्यांना फार. 5 पावली प्रत्येकालाच करावी लागते, येऊन तुमच्या दरबारात. जेजुरी पर्वत हे शिवलिंगाकार, मृत्यूलोकी जणू दुसरे कैलास. आकाशात चहूबाजूने भंडाऱ्याची उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. साधारण 300-350 पायऱ्या चढून गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. 9 लाख पायरीचा डोंगर असंही या डोंगराला म्हणलं जातं. जेजुरीमधील हे एक जागृत देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी अशा अनेक लोकांचे हे आराध्य दैवत मानले जाते. हे आहे जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार. आहे मागे एका साईडला जाऊया, त्याच्यामध्ये उभे राहू. खालची घर शेवटची हात ठेव, माझी पर्स पडेल ना. मुख्य मंदिरासमोर अनेक जण असा भंडारा उधळतात व नवस बोलतात. हे आहे खंडेरायाचे मुख्य मंदिर. चला आता थेट दर्शनाला जाऊया. पुढे असं रांगेमध्ये उभं राहून दर्शनाला 1 ते 1.5 तास लागतात. तर मंडळी, हे आहे प्रसिद्ध असं जेजुरीचं मंदिर. इथल्या श्रद्धेपोटी हजार-लाखोच्या संख्येने भाविक येथे येतात. भक्त मनसंतुष्ट होऊन परत फिरतात. इथे आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहोत. जेवण झालं की आम्ही एकविरेसाठी निघू.
एकविरेचा व्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येईल, तो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.